गोवंश कत्तली प्रकरणी वसमत उपनगराध्यक्षांवर गुन्हा, सकल हिंदू समाजाचा वसमत बंद। आरोपीचा राजीनामा घ्या, मोक्का लावा, उच्चस्तरीय चौकशी करा, सकल हिंदू समाजाच्या 8 मागण्या। वसमत शहराचे उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान सय्यद नासेर अली यांच्या शेतजमिनीवर 30 जुलै 2026 रोजी 19 गोवंशीय गाय, बैल व म्हैशी कत्तलीच्या उद्देशाने जोखमी अवस्थेत आढळून आल्या। या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1955 व प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 नुसार गुन्हा दाखल झाला आहे। या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज वसमतच्या वतीनं आज वसमत शहर बंद ठेवण्यात आले। उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात प्रशासनाला 8 प्रमुख मागण्या करण्यात आल्या। भारतीय न्याय संहितेचे कलम 299, 303(2) नुसार कलमवाढ करावी, आरोपीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करून तात्काळ अटक करावी, नगर परिषद अधिनियम 1965 नुसार पदाचा गैरवापर केल्याने राजीनामा न दिल्यास अपात्र ठरवावे, नैतिक जबाबदारी स्वीकारून उपनगराध्यक्ष व नगरसेवक पदाचा राजीनामा घ्यावा, गुन्ह्याची उच्चस्तरीय चौकशी करून इतर सहभागींवर कारवाई करावी, शेतजमीन ज्यांच्या नावे आहे त्यांच्यावरही कारवाई करावी, भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, आरोपीच्या गेल्या 5 वर्षातील अवैध संपत्तीची चौकशी करावी, 24 तासात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे। यावेळी सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। म्हणजे परवा दिवशी संध्याकाळी, काल झालं नाही, परवा दिवशी संध्याकाळी आम्ही फिरत होतो, संध्याकाळून अशी बातमी आली। मग आमच्या सरांनी मला पाठवली की म्हणजे ही खरंच आहे का बातमी म्हणे। मग ते असं बातमी ऐकून असं पायाखालची जमीन सरकल्यासारखं झालं की म्हणजे एवढं कसं काय कृत्य कोणी करू शकते। म्हणजे खरंच मग आपण जे म्हणतो ते हिंदू मुस्लिम म्हणजे त्यांनी आपल्या भावना दुखावण्यासाठी हे सर्व केलेलं आहे का? आपण म्हणतो की त्यांनी एका संविधानिक पदावरती बसून म्हणजे त्यांना संविधानिक पदाचा माज आला का? संविधानिक पदाचा त्यांचा राजीनामा तर झालाच पाहिजे, पण त्यांच्यावरती जे कमीतल्या कमीत कलमा लावलेले आहेत ना, तर त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे। सर्व जे म्हणजे आता इथं महिला जास्त वर्गात आल्या नाहीत, पण सर्वांच्याच भावना दुखावलेल्या आहेत। सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत की म्हणजे अशा प्रकारचं कृत्य, आपण गाईला गोमाता म्हणतो, आपण गाईची पूजा करतो, गाईमध्ये आपण 33 कोटी देव असतात म्हणून म्हणतो, आणि आपल्या गाईसोबत असं कृत्य होतं म्हणजे खरंच खूप दुर्दैवी गोष्ट आहे। म्हणजे वसमतची वाटचाल कोणत्या दिशेने चालू आहे हे समजत नाहीये। खरंच हे खूप वाईट कृत्य, याचा जाहीर निषेध करते मी। स्पष्ट भूमिका आहे। जेव्हा जेव्हा हिंदूंच्या विरोधामध्ये काही भावना दुखावल्या जातील तेव्हा सबंध हिंदू समाज आज फक्त तालुक्यापुरता आम्ही या ठिकाणी करत आहोत। याच्यानंतर आम्ही जिल्ह्याभरामध्ये पूर्ण आंदोलन उभं करूता याची सरकारनं नोंद घ्यावी आणि कोणालाही पाठीशी घालू नये। त्याचे जे संविधानिक पदावर आहे ते संविधानिक पद त्याचं रद्द झालं पाहिजे अशी कलेक्टर साहेबांना मी विनंती करतो। जय श्रीराम। ज्या आरोपीला जमानत पण मिळाली आणि त्या आरोपीला यापुढे 1-2 कलमा अशा दाखल करून त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सकल हिंदू समाज आज या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेला आहे। प्रशासनाला एकच नम्र विनंती की जी घटना त्यांनी केली ती हिंदू धर्मासाठी फार अत्यंत वाईट आहे आणि त्या घटनेवर प्रशासनाने जास्तीत जास्त त्या आरोपीवर कडक कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी हीच आमची हिंदू सकल